नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 8 एप्रिल आणि आजपासून आपण जयंतीचा व्लॉग काढायला सुरुवात करतोय. आणि काय म्हणता, आज आपल्याला सर्वात प्रथम झेंडा लावायचा आहे. खूप लेट होऊन गेला आहे झेंडा लावायला, कारण साहिल गोडी यांनी खूप लेट झेंडा आणला आणि यावेळेस विकायलाही खूप लेट आले. त्याच्यानंतर काय म्हणता, साहिल गोडी यांनी बॅनर लावलं इथे दारात, साहिल गोडी रुक्मिणी यांनी. त्याची व्हिडिओ जर सापडली तर मी तुम्हाला दाखवतो. आणि झेंडा बघायला गेलं तर जवळजवळ 7 फुटाचा झेंडा साहिल गोडी यांनी आणलेला आहे. तो आपल्या उंचीपेक्षाही उंच झेंडा आहे. आणि आता तो शिवून आणला आहे त्यांनी परत, आणि आता तो आपण वर लावायला जाऊ दरवर्षाप्रमाणे. धन्यवाद. हम चले हैं दोस्तों अभी झेंडा लगाने ऊपर की ओर, और साहिल गोडी ये फुल फोटो निकालने के इसमें, आणि इथे खाली इस्त्री चालू आहे. आणि या पद्धतीने आज आम्ही झेंडा लावूया 7 फुटाचा. यो आपली मागच्या वेळेसची दांडी तशीच उभी आहे, कारण वारा वांदन मध्ये झेंडा उडून गेला होता मागच्या वेळेस. खूप रिस्की शॉट आहे हा, वर पत्र्यावर चढायचा. पहिले इथे स्लॅब होता एक, आणि इथे एक मोठी टाकी होती कॉन्क्रीटची. पण जसं जसं बिल्डिंगवर वजन जास्त होतं, म्हणून त्या अनुषंगाने आमच्या आजोबांनी ती टाकी तोडली आणि मग इथे पत्रे टाकलेले. आणि आता हा शेवटचा पॉईंट आहे घराच्या. इथे आपला झेंडा, हे मागच्या वेळेसची जी अटॅचमेंट आहे, जी आपण 2022 साली लावली होती ती. ओके, जसं की तुम्ही बघू शकता तिथून कसं दिसतं असा आपला संपूर्ण रोड. आणि आम्ही वर उभं राहायचा फायदा आता तुम्हाला मी तर सांगतो. आता ध्रुवनगराई आम्हाला रस्त्याने जाताना दिसते. आम्हीही लगेच त्यांना बोलवलं आहे आता घरी झेंडा लावण्यासाठी. ध्रुवनगराई जय भीम गाईस. नमस्कार मित्रांनो. गोडे हाफ मॅन. अरे नमस्कार मित्रांनो, आता ऑफिशियली 14 एप्रिलच्या ब्लॉगला सुरुवात होऊन गेलेली आहे. आणि आज 12 तारीख आहे आणि आता रात्री 12 वाजता आहेत. आणि आमच्या काकूंची ॲनिव्हर्सरी आहे आता 13. अरे 12 आहे, आता 13 वाजतील. आता काय म्हणतात, आता 12 वाजतील आणि 13 तारीख येईल. आणि आमच्या काकूंची आज ॲनिव्हर्सरी राहणार आहे. तर मग त्यासाठी मग इथे आता साहिल भाऊ यांनी केक आणलेला आहे. आणि मग आता आपण तो रात्रीची केक कटिंग सेरेमनी करतोय. आणि मग आता आपण त्यासाठी सजवायलो. इथे स्वतः तुम्ही बघू शकता पिठा. साहिल भाऊ माशू आता गेली आणि आता आपण खाली जाऊया. लेट्स गो. गोडी दादा कटिंग केली. गाईस कटिंग केली गाईस. कटिंग कशी, रेटिंग गाईस? रेट हिज हेअरकट गाईस. ॲनिव्हर्सरीला वेळ आहे अजून 5 मिनटं अजून. तुम्हाला आता आपलं माहिती आहे कोणी कसंही राहा आपण टाकतो म्हणजे टाकतो.
कोणी काढलं गो तूच होता ना रे पुट्ट्यावाला असा मार सगळ्यांना फटाकडे फोडताय मग फटाके फुटताय म्हणे सँडीच्या अॅनिव्हर्सरीसाठी असं सँडीचं म्हणलं. आवाज तुम्हाला येतो असं. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी डॅडी, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. सहनी हमें सजा. योगाला जाऊ वाटत नाही. हाय साहेब डायरेक्ट खाऊ द्या. हॅपी अॅनिव्हर्सरी तुला. थँक्यू. लवकर नोकरीला. मला नाही बोलल्या, मला बोलले लग्न होऊन जा. मलाही बोलले असते LLB होऊन जाऊ, चांगलं कॉलेज भेटो. चावटाय त्याचा घ्या. हार्ड बोल ब्लॉग आहे. म्युझिक नको लावतो. आणि आता रात्रीचा कार्यक्रम संपलेला आहे, जो केक कटिंग सेरेमनी होती अॅनिव्हर्सरीची. आणि आता जी सँडीची प्रतिक्रिया आपण दरवर्षा प्रमाणे घेतो ती आपण पुढे घेऊया उद्याच्या सेलिब्रेशन मध्ये. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. परत रेटिंग गाईज कटिंग. बाय, गुड नाईट. आता हा आहे दुसरा दिवस म्हणजे 13 तारीख. आता 13 तारीखची मॉर्निंग आहे आणि काय म्हणतात आता प्रिपरेशन सर्व चालू झालेलं आहे जयंतीच्या. आणि त्याच बघण्यासाठी आपण आता सकाळ सकाळी निघालेलो आहे. आणि आपले मित्र कुणाल पाटील आणि प्रितेश पाटील हे सुद्धा केस कापायला गेले असता, त्यांना सुद्धा आपण त्यांच्या भेटीगाठी घेऊ. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, त्यांना भेटू वगैरे. आणि काय म्हणता कसं प्रिपरेशन चालू आहे बाकी सर्व ते पण आपण. राहुल मामा आणि पप्पू मामा यांचंही आगमन झालेलं आहे जयंतीसाठी. कारण काय म्हणतात ते येणार नव्हते पण ते तरी ऐन टायमावर आलेले जयंतीसाठी. बघू शकता पप्पू मामा. राहुल मामा कुठे? राहुल मामा मटण घ्यायला गेले. आज अॅनिव्हर्सरी निमित्त मटन चिकनचा बेत आहे घरी. प्रितेश दादा आणि कुणाल दादा इथे हेअरकट करायला आले होते, तर त्यांना कंपनी द्यायला मी आलो होतो. कुठे चालले? कुर्त्यावरचे बुट घ्यायला आणि गॉगल घ्यायला आणि कुर्ते घ्यायला टाकलेलं ते शिवायला ते भेटणार आहे. प्रितेश आणि कुणाला भेटून आल्यावर आता आपण रेडी झालेलो आहोत आणि आता आपण खाली जाऊया. खायच्या घरी सेलिब्रेशन आहे ॲनिव्हर्सरीचं. ते ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे आणि सर्व लोक लागले माझ्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर आपण जेवण करूया खूप सारं. क्या है ये? क्या है ये? फिश. फिश क्या है ये? सलाड काटा जा रहा है. ये फिश है. ये पण फिश है. नाही, हा ते फिशचे. ये मटन है. ये मटन है. और ये चिकन है. ये चिकन है. और इसमें ये पुलाव है. इसमें चिकन पुलाव है. इसमें चिकन पुलाव है. अशा पद्धतीने जेवण आहे आज ॲनिव्हर्सरीचं. मित्रांनो रुपमजींचे इथे आगमन झालेले आहे. जेवणाचा पहिला राऊंड घेण्यासाठी आम्ही सर्व लोक सज्ज झालेलो आहोत. पुढे न जेवण करता आम्ही इथे जेवण करण्याचं ठरवलं आहे.
खूप कन्फ्युजन आहे, मटन खाएंगे या चिकन खाएंगे. माशुली. Happy anniversary to you. Happy anniversary. Happy anniversary. Good job. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. आता थोडं आराम करत होतो, आताच थोडा आराम करत होतो, पण आता डीजे वगैरे ऐकला आणि आता रॅली येते वाटते इकडनं कोणीतरी, तर मी तुम्हाला दाखवतो. आता कोण सुरुवात होऊन गेली जयंतीची. तर मित्रांनो 14 एप्रिलला आता सुरू व्हायला फक्त 1 तास बाकी आहे. आता 11 वाजून गेलेले आणि आता मी चाललो आहे इथे भीमनगरच्या गेटवर आणि बघायला की काय चालू आहे काय नाही. काय म्हणतात जसं तुम्हाला ऐकू येत असेल काही माहीत नाही, पण आता तिथे डफ वाजायला लागले तर तिथे आपण जाऊ. तिथे थोडे नाचू विचू आणि 11:30 पावणे 12 परत घरी येऊ, कारण आपल्या इथे थोडं काम आहे आपल्याला यावेळेस. आणि आता आपण जाऊया तिकडे. असे काहीतरी आपली कपडे दिसत आहे आता रात्रीसाठी. साहिल मोरी तयारी करताय. इथे बाकीची पब्लिक तुम्ही बघू शकता. इथे गोळीदा यांचा शर्ट इस्त्री होतोय. आता आपण गेटवर जाऊन आलो आहे आणि आता आपण इथे आपल्या घरी आलो आहे. इथे आपल्याला थोडे फटाके फोडायचे आहेत असं मला वाटतं आहे, तर त्यासाठी आपण इथे तयारी करतो आहे. अजून नाही ना थांब ना. आता सर्व पहिले सुतळी बॉम्ब आम्ही लावतोय. थोडं वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न करतो आणि आता मोठी लढ आपण आता आथरून देऊया. आणि काय म्हणता
जेव्हा 12 वाजतील तेव्हा आपण बरोबर ऑन द टाईम ही एवढी लट आणलेली आहे. किती फटाक्यांची रे? 10,000. मला घे ना. 10,000 फटाक्यांची लढ आहे. आता ती 12 वाजता आम्ही जळवणार आहेत. बघत राहा. येतोय. काय पप्पा शॉट घ्या आता तू. त्याच्या पूर्ण शॉट घे. माही मंथन अरे दा जय लावून घे ना बॅनरच्या मागे लावून. माय खेच थोडी माय खेच माय खेच 给。येणार रे. मिनिट बाकी आहे आणि इथे लट अंतरती गेलेली आपली. आणि काय म्हणता आता 3 मिनिटानंतर आपण तिला लावू. सर्व लोक सज्ज झाले. गोडी दादा यांच्या हस्ते ही लढ लावली जाणार असं गोडी दादांचंच म्हणणं आहे. माझ्याच हस्ते लागणार आहे लढ. सर्व आपली लढवर कोणी गाडी नको चालायला म्हणून सर्व लोक. इकडे घे. अरे अगरबत्ती लाव. आजच्या इव्हनिंगचा शेवटचा सुतळी बॉम्ब गोडी दादा होता इकडे.
घरी फटाके फोडून झाले होते नाही. आता आम्ही इथे मोठ्या पुतळ्याला आलो आहोत. आमच्यासोबत स्वतः तुम्ही बघू शकतात मंथन दादा ही आलेले आहे. हाय कराय हाय मंथन दादा आलेले आहेत आणि डॅडी तुम्ही बघू शकतात. बाकीची पब्लिक राहुल मामा. आता आम्ही चाललोय पुतळ्याला. भाई बारा जय भीम जय भीम भाऊ. जय भीम जय भीम जय भीम रामराव. जय भीम जय भीम. मित्रांनो हा आहे आता 14 एप्रिलचा दिवस. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही चाललोय आता हार घ्यायला चाललोय. त्यानंतर आपण हार वगैरे आणू आणि आपल्या घरातल्या पुतळ्याला आणि फोटोला आपण हार घालू आणि इकडनं बुद्धवंदनेने आपण आपला दिवस सुरुवात करायला असं ठरलेलं आहे. तर आता आपण त्यासाठी हार घ्यायला चाललोय. माझ्यासोबत मागे तुम्ही बघू शकता गोल्डी दादा ते आपल्याला कंपनी करतील इकडनं आपल्याला जाण्यासाठी. जय भीम मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता की आपण आता रेडी झालेलो आहेत आणि काय म्हणतात असं आपलं आउटफिट आहे आणि आता आपण इथे सिद्धूब्रो आणि त्यांना जाऊन भेटून येऊ पुतळ्याला आणि त्यानंतर परत आपल्या घरी येऊन आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. अशा सर्व गोष्टी आता खूप घाई चालू आहे पण असं सर्वीकडे आपल्याला अटेंड करणं गरजेचं आहे. आणि सर्व इथे बऱ्यापैकी रेडी झालेले आहेत आपल्या घरातही. आता आपण जाऊ आणि तिकडे बघू. हर्षद भाऊ स्वतः मला घ्यायला येत आहे. हर्षद भाऊ इथे आपल्याला भेटायला आलेलं आहे. जय भीम जय भीम जय भीम. जय भीम. ब्लॉग चालू आहे का? येस देव. जय भीम. काय मला ओळखलं नाही. काका भेटते माझ्या भेटत ना का रेड्याला भेटते टाकायचं हो इकडनं. सुभेदार रामजीचा रत्न घे 14 सुभेदार रामजीचा रत्न घे 14 डोळे भर भरून कितीचा पहावं डोळे भर भरून कितीचा पहावं. दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात तुला बिमारी अंगाई गीत गात.
जयंतीनिमित्त आता इथे आम्ही आंब्याचा रस बनवतोय. त्याच्यामध्ये माझा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि पण तो आता मम्मीला मी थोडी करू देतो की तिलाही वाटतं पाहिजे काहीतरी. आणि या भजा आम्ही आता खातोय आणि मम्मी इथे आंब्याचा रस बनवते. राहुल मामा कैरी कापताय. ते आम्ही जेव्हापासून लहान होतो ते कैरी कापण्यात खूप एक्सपर्ट होते. सर्वात चांगली उत्तम कैरी जर कोणी कापत असेल पूर्ण ह्याच्यात तर ते फक्त राहुल मामा कापतात असं माझं तरी मत आहे. त्यांच्या हाताने कापलेलीच कैरी ते खातात, दुसऱ्यांच्या हाताने कापलेली त्यांना आवडत नाही. आणि इथे आमच्या काकू इथे भजा तळत आहे. त्यांना मी सांगितलं आहे वेगवेगळ्या भज्या बनवायला पण ते काय बनवत नाही. याच रेग्युलर भज्या मला खाऊ व्हायचं दरवेळेस. आणि आता बाकीचे लोकही येत आहे मुंबईवाले. तेही हाफ वे येऊन गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात इथे येऊन जातील. धुळे शहरात त्याचं आगमन होणार आहे आणि बाकी साईगोल्डे इकडे तिकडे फिरत आहे. धन्यवाद. तुमचा राजवीरजींचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी एकदम सुंदर अशा कपडे घातले, असे कपडे वस्त्र परिधान केलेले त्यांनी सुंदर असे. कैरीवर मसाला मारून आता झालेला आहे आणि आता आम्ही कैरीचा आस्वाद घेऊ. सुजामाही इथे आलेल्या आहेत, आजी पण इथे आलेल्या आहेत आणि सगळी दांडी होत्याच. तुला असं वाटतं लोक सुषमा आंटी आणि सनू आणि मामा सर्व लोक आलेले आहेत तिथे आणि आता आपण त्यांना खाली रिसीव्ह करायला चाललोय. इन शॉर्ट बॅग उचलायला चाललोय. हे सनू आताच खुर्चीवरून एक छोटासा अपघात झालेला आहे. माशुताई चालू खुर्चीवरून पडल्या आणि हा मुलगा काय खातोय बटाट्याची भाजी कांद्याची पात. ही पोरगी या खुर्चीवरून पडलेली आहे. असं सुवर्णी संधी साधत आपण लगेच ब्लॉगला सुरुवात केली इथे सायंकाळी. आता आपण सर्व लोक तयारी करू आणि बाकी इथे जातील, बाकी कुठे जातील माहीत नाही. आपण स्वातंत्र्य फिरतो दरवेळेस. आता माझी तयारी झाली जसं तुम्ही बघू शकतात आणि आता मी चाललोय बाहेर तिकडे. बाकीचे लोक इकडे बघू शकतात मागे तयारी करताय. पण आता आपण जाऊया कारण खूप लेट झालेलं आहे, म्हणजे 8 वाजून गेलेले. सिद्धू ब्रोही तिकडे आलेला आहे आणि तिकडे आता आपण जाऊ बघू काय वातावरण आहे.
गाइस. हेलो हेलो. हेलो पिंकू. हेलो गाइस. यो यो. आता आम्ही इकडनं थोडा डान्स करू. साई गोल्डी अँड फ्रेंड्स आणि मी. आणि मग काय म्हणतात त्याच्यानंतर आम्ही तिकडे जाऊ. बाबू सोदा बाबू. थोडा डान्स केलेला आहे आणि आता आम्ही मेन पुतळ्याला चाललो आहे. तिथे काय हालचाल आहे ती बघायला. आणि आता 10:30 वाजले. तिथून आम्ही 11:30पर्यंत येण्याचा प्रयत्न करू आणि इकडे 12 वाजेपर्यंत राहतो. असा काहीतरी प्लॅन आहे. जर तो सक्सेस झाला तर तुम्हाला दिसेल. मेन पुतळ्याला आता आम्ही इथे येऊन गेलो आहे. तुम्ही बघू शकता. दोन मिनिटं मला एक शॉट चला चला चला.
आता सर्व सेलिब्रेशन संपलं आहे आणि आता 1 वाजून गेलेलं आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहेत आणि यावेळेचं सेलिब्रेशन पण चांगलं झालेलं आहे. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही तुम्ही करा आणि अजून चांगले व्हिडिओ टाकायचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.